शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचंच काम करणार. माझ्या आजोबांपासून 4 पिढ्या काँग्रेससाठी राबतात, म्हणूनच काँग्रेस पक्षाचे धाडस होत नाही. विशाल पाटलांचं निलंबन करायचं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील. भाजपची ऑफर होती, कदाचित भाजपची उमेदवारी सुद्धा मिळाली असती, मात्र आमच्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे, त्यामुळे मी सर्व ऑफर नाकारल्या. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसचेच काम करणार आहे. माझ्या आजोबांच्या पासून 4 पिढ्या काँग्रेससाठी राबवत आहे, म्हणून माझं निलंबन करण्याचं धाडस काँग्रेस पक्षाचं होत नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केलंय. मिरज शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. मी या निवडणुकीत बहुमताने पुढे असल्यामुळे कदाचित पालकमंत्री माझी मापं काढत असावीत, मात्र 4 जूनला मी खासदार म्हणून निवडून येणार आहे. खासदार कसा असावा, कशी कामे करावी हे पालकमंत्र्यांना दाखवून देऊ, असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले, एकतर्फी नुरा कुस्ती त्यांना अपेक्षित होती. कदाचित बिनविरोध सुद्धा करण्याची त्यांची तयारी होती, मात्र माझ्या बंडखोरी करण्यामागे जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला आणि पाठबळ मिळालं, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वर पक्षांकडून कारवाईबाबत दबाव आहे. विरोधी पक्षांच्याकडून आमिष आहेत, मात्र तरीही दबावाला आणि आमिषाला जुगारून सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या प्रचारात उतरलेत. बहुमताने माझा विजय होईल असा दावाही विशाल पाटील यांनी यावेळी केला. मिरजेतील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, ज्येष्ठ नेते पी.टी. मदाळे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक शुरबाजी दुर्वे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुद्धा स्पष्ट केले आहे मात्र तरी सुद्धा वारंवार शिवसेनेचे नेते असतील, वारंवार वरिष्ठ नेत्यापासून ते ग्रामीण भागापर्यंत अफवा पसरवली जात आहे की म्हणजे निवडून आलं तर भाजपमध्ये जाणार प्रोपगंडा तयार केला जातो. हे बघा, प्रत्येक वेळेला ह्या प्रश्नावर उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही. मी आधी सांगितलं, मी कायम सांगतो, भाजपच्या खूप वेळा आपल्याला ऑफर आलेत. जर मला भाजपमध्ये जायचं असतं तर भाजपची उमेदवारी मला कदाचित मिळाली असती. ती विचारधारा आम्हाला पटत नाही. आमचा जन्म हा काँग्रेस पक्षात झाला आहे, त्याच्यामागे कारण असतं. आमचा जन्म झाला आहे तो काँग्रेस पक्षाच्या विचारधारा पुढे नेण्यासाठी झाला. काँग्रेस पक्ष वाढली पाहिजे, काँग्रेस पक्ष तळागाळात पोचला पाहिजे, ह्यासाठी आम्ही